गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये 70 ते 80 वर्षांपूर्वीचं झाड तोडण्यात आलंय. याला महापालिकेने परवानगी दिली आहे. महापालिका एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा म्हणून सांगते, पण रस्त्यावरील एखादं मोठं झाड तोडल्यामुळे पर्यावरण प्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटू लागलाय. त्यामुळे या परवानगीच्या विरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला. इचलकरंजी शहरामध्ये ग्रीन सिटी करावी यासाठी राज्य सरकार धडपडत आहे. दरवर्षी डोंगराळ भागात व शहरामध्ये झाडे लावा, झाडे जगवा असं आवाहन वन खात्यामार्फत केलं जातं. पण काही ठिकाणी राजरोसपणे झाडांची कत्तल केली जाते. झाडे तोडल्यामुळे पर्यावरणाची मोठी हानी होऊ लागली. शहरात गेल्या 70 ते 80 वर्षांपूर्वी झाड लावलं होतं. सामाजिक कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमींनी त्या काळच्या पुढच्या येणाऱ्या पिढीला झाडाचा आसरा व सावली असावी म्हणून हे झाड लावलं होतं. पण आता शहरीकरण वाढल्यामुळे शहरातील रस्त्यावर लावलेली झाडे बांधकामाच्या आड येतात म्हणून झाडे तोडण्यात येतात. याला महानगरपालिका परवानगी देत आहे. महापालिका एकीकडे झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देते, पण कुठल्या आधारे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे 70 ते 80 वर्षापूर्वीचं झाड तोडण्यास परवानगी कशी काय दिली असा सवाल पर्यावरण प्रेमींनी केलाय. त्या परिसरातील झाड तोडल्यामुळे तेथील काही रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला. शहरातील अशा प्रकारे बांधकामात अडथळा करणारी कित्येक झाडं तोडण्यात महापालिका पटाईत झाली आहे. काही ठिकाणी तर महापालिकेकडून फांद्या तोडण्याची परवानगी दिलेली असते, पण काही जण मुळातून झाड तोडतात. त्यामुळे त्या ठिकाणी पर्यावरणाची मोठी हानी होऊ लागली. अशा बेकायदेशीर झाड तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली. महापालिकेच्या विरोधात न्यायालयात लढाई लढण्याचा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिलाय.